बातमी पुण्यातून पुण्याची वाहतूक कोंडी कमी होणार आहे असं रासने यांनी म्हटलेलं आहे। भुयारी मार्ग मंजूर झालेला आहे असंही आमदार हेमंत रासने यांनी म्हटलेलं आहे। आमदार हेमंत रासने यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी ही कमी होणार आहे। गणेशोत्सव नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा नागरिकांची गैरसोय होणार नाही असंही हेमंत रासने यांनी म्हटलं आहे। तर हेमंत रासने यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी। पाहूयात। मुंबईप्रमाणेच पुणे देखील वर्दळीचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत असते आणि याच संदर्भामध्ये म्हणजे वाहतूक कोंडीच्या दृष्टीने या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावेत आणि यातून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी अशी आमदार हेमंत रासने यांनी मागणी केली होती। मुख्यमंत्र्यांकडे याचा पाठपुरावा केला होता आणि अखेर या भुयारी मार्गांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लागलेला आहे। आपल्यासोबत आमदार हेमंतजी रासने आहेत। सर, काय नेमका पाठपुरावा केला होता आणि पुणेकरांची वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी आता हा डीपीआर जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। आज कसबा मतदारसंघ हा म्हणजे जुने पुणे शहर, सर्व पेठांचं शहर अशी त्याची ओळख आहे। अतिशय वर्दळीचा असणारा हा भाग, या भागातून अक्षरशः वर्षातले 6 महिने पायी चालण्याकरता सुद्धा खूप कोंडी होती। संपूर्ण सांस्कृतिक परंपरा त्या ठिकाणी जपल्या जातात, व्यापारपेठा तिथं आहेत आणि संपूर्ण 6 महिने जे आपले उत्सव असतात या असतात त्या काळात अजिबात पायी सुद्धा चालणं अशक्य होतं। अशा ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी याकरता आमदार म्हणून निवडून आल्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं गेलं की शनिवारवाडा ते स्वारगेट हा शिवाजी रस्ता व सारसबाग ते शनिवारवाडा हा बाजीराव रस्ता, हे दोन्ही रस्ते अंडरग्राऊंड करावेत। त्याकरता मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करावी म्हणून असा ऑर्डर दिल्या